शिवप्रेमींना आजच्या या शिवराज्याभिषेक दिनी खूप खूप शुभेच्छा. शिवनेरीच्या कुशीत जन्मलेला सिंह ज्याचं स्वप्न होतं स्वाभिमानी स्वराज्याचं आणि आज याच सिंहाच्या पावलावर चालणारी एक जागतिक चळवळ म्हणजेच आपली छत्रपती मराठा साम्राज्य म्हणजे CMS ही संस्थेची स्थापना 2020 साली झाली आणि अवघ्या 5च वर्षात संस्था ही जगभरात 30 पेक्षा जास्त देशामध्ये कार्यरत झाली. खास करून महाराष्ट्राबरोबरच आज दुबईमध्ये वेगवेगळे कार्य करून या आखाडी देशामध्ये CMS ने खूप चांगल्या प्रकारे काम करायला चालू केलं आणि भारताबाहेर शिवराज्याभिषेक साजरी होण्याची पहिलीच वेळ आणि ती म्हणजे CMS ने चालू केली 2023 साली. तर हे CMS चं तिसरं वर्ष आहे. आपण आज या दिवशी एकत्र आलो तो दिवस म्हणजे पवित्र दिवस शिवराज्याभिषेक दिनाचा आणि ज्याने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला, स्वातंत्र्याला आणि सुव्यवस्थेला एक नवा चेहरा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीच्या बळावरच नाही तर संघटित प्रशासन, न्यायप्रिय धोरण आणि जनहिताच्या संकल्पनावर स्वराज्याची बाजू. आजच्या या डिजिटल युगात शिवरायांच्या स्वराज्याची ही तत्व आपण पुन्हा नव्या रूपात CMS च्या मार्फत जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत. CMS म्हणजे केवळ एक संस्था नाही तर जागतिक स्तरावरील एक परिवार आहे, एक दिशादर्शक शक्ती आहे जी मराठी माणसाला सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून एक संघ करण्याचा प्रयत्न करत असतो. भारतातच नव्हे तर जगभर मराठी ओळखीचा मान उंचावतो आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांना आधुनिक जगात जागरूक ठेवते. CMS चे काही मागच्या 5 वर्षांनी ठळक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पण तुम्हाला दिसेल. CMS एक ॲप आहे, CMS रक्तदाते. या मार्फत आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी रक्तदान शिबिरे भरवतो. त्याचबरोबर आतापर्यंत आपण 10 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स आणि 20 पेक्षा जास्त पॅथॉलॉजीज यांच्याबरोबर ऑफिशियली टायअप केले आणि त्याच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये जे कोणी गरजू व्यक्ती असतात ज्यांना मेडिकलमध्ये फायनान्शियल इश्यू येतात त्यांना आपण ऑफिशियली त्या हॉस्पिटलमध्ये डिस्काउंट्स मिळवून देतो. त्याचबरोबर गेल्या 3 वर्षापासून आपण इंटरनॅशनल किल्ला स्पर्धा भरवतोय आणि त्याच्यामध्ये भरघोस अशी बक्षिसे दिली जातात. याचं रिझन एवढंच होतं की महाराष्ट्राचे किल्ले महाराष्ट्रामध्ये तर सर्वांना माहितीच आहे, पण जगभरामध्ये सर्वांना त्याच्याबद्दलची मुलांना माहिती असावी. त्यासाठी ही स्पर्धा आपण 3 वर्षापूर्वी चालू केली. त्याच्यामध्ये UAE, US किंवा आखाडी देशातील ओमान, सौदी अरेबिया अशा बऱ्याच ठिकाणी लोक पार्टिसिपेट करतात. किल्ला स्वतः त्यांच्या घरी बनवतात आणि ऑनलाईन त्याचे फोटोज पाठवतात आणि त्यानुसार त्याच्यासाठी आपण प्राइज डिस्ट्रीब्यूट करतो. त्याचबरोबर सर्टिफिकेट इश्यू करतो. याच व्यतिरिक्त FB लाईव्ह, फेसबुक लाईव्ह हा उपक्रम आपण गेल्या 4 वर्षापासून राबवतोय. FB लाईव्ह मार्फत आपले जे कोणी सक्सेसफुल उद्योजक असतील किंवा सक्सेसफुल युवक असतील त्यांचे आपण डायरेक्ट लाईव्ह जसं पॉडकास्टमध्ये तसं लाईव्ह इंटरव्ह्यू घेतो आणि जेणेकरून त्यांची सक्सेस स्टोरी ही जगापर्यंत किंवा आपल्या मराठी माणसापर्यंत पोहोचावी आणि त्याच्यापासून आपले नवीन उद्योजक तयार व्हावे, त्यासाठी मोटिवेशन मिळावं हा त्याचा मागचा हेतू असतो. हे सर्व करत असताना नुकतेच आपण CMS मार्फत गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारला एक निवेदन दिलं होतं. त्याच्यामधून UAE बाकी बऱ्याच संस्था आपण पार्टिसिपेट करून घेतल्या होत्या आणि UAE मध्ये महाराष्ट्र सहज झाला पाहिजे त्या संदर्भात आपण CMS तर्फे मुख्यमंत्री त्यावेळी एकनाथ शिंदे होते त्यांना, त्याचबरोबर शरद पवार साहेबांना आपण